Saregama idea Saregama. नमस्कार. आयडिया सारेगम प मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. संगीत क्षेत्रातलं एक चालतं बोलतं गुरुकुल, कोणतीही अपेक्षा न बाळगता संगीतात रमणारा प्रतिभावंत अवलिया, ज्यांनी स्वतः खूप हालअपेष्टा कष्ट सोसले, पण लोकांना मात्र आपल्या संगीतातून फक्त सुख आणि आनंदच दिला. ते आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खळे काका आज आपल्या या सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाहीयेत, पण आपले स्पर्धक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. एक लक्षात ठेव, जाय नाही हा, जायपत्री म्हणतो आपण. आपण जे बोलतो तसे उच्चार यावे. जायपत्री जायपत्री वेलचे लवंग भरिता पुन, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि जय जय नाही महाराज, जय जय. आम्ही आनंदे
नाचू गाऊ काळ देहासी आला खा. आवाजासाठी तू काय करायचं असेल ते खर्जात करायचं. जितका खर्जात तू खाली जाशील असते असते सूर तेवढा लक्षात. फुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या. छान. खळे काकांच्या गाण्यांमधनं आपल्या मनातल्या अनेक भावना अगदी सहजपणे एकत्र नांदतात. त्यांनी आपल्याला इतकं भरभरून दिलंय की त्या बदल्यात आपण फक्त कृतज्ञताच व्यक्त करू शकतो. आज आयडिया सारेगमपच्या या मंचावरती आपले सगळे स्पर्धक ही कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. आज या सोहळ्यात आपण खळे काकांची गाणी ऐकणार आहोत. या सगळ्यात अर्थातच आपल्याला सोबत करणार आहेत आपले लाडके परीक्षक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अजय आणि अतुलचं. सुरुवात करूया आजच्या सोहळ्याला. आपल्या समोर येतोय प्रसंजित कोसंबी. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात पिचला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, गौरवासाठी झिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. संगीत जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून या माणसाची जी काही जादू संगीताची आहे आणि इतक्या सर्वांग सुंदर रचना ज्याला म्हणता येतील संगीतातल्या,
त्यांनी आपल्याला मनापासून देऊ केल्या अशा मुक्त हस्ताने. एवढ्या हालपेष्ट्या सोसून एवढे चढ उतार आयुष्यातले पाहिलेला माणूस आणि इतकी गडगंज अनुभव संपन्नता एकाच ठिकाणी व्यक्त करत आलीत संगीतातून. नमस्कार. तू छान गायलास. तुझा पॉवर जी आहे तुझ्या आवाजाची या गाण्यामधून अशा जास्त खुलून येते. महाराष्ट्र दिन जेव्हा डिक्लेअर झाला त्या वेळेला अत्यंत घाई गडबडीत केलेलं हे गाणं होतं आणि आज सुद्धा हे गाणं वाजल्यानंतर तेवढंच प्राऊड फील होतं महाराष्ट्रीयन असण्याचा. तू खूप सुंदर गायलास. तुझ्या पॉवरचं होतं, तुझ्या स्टाईलचं होतं, पण काही गोष्टी मला तुला सांगाव्याच्या वाटतील. तुझा दुसरा अंतरा खूप चांगला झाला. सुरुवात तुझी अत्यंत गरज नव्हती, म्हणजे तू थोडासा डोंट नो, तुझ्याकडनं अशा काही अपेक्षा नाहीत, पण खर्जाला यावेळेला तू पण मला वर्ज्य वाटला. थोडंसं लक्ष द्यायला पाहिजेस. सुंदर गायलास. ऑल द बेस्ट. श्रीनिवास खळे, इतकं निरागस हसू, इतका मायेने फिरणारा पाठीवरून हात, हा माणूस जेव्हा त्याला भेटायच्या आधी जेव्हा त्याला बघितला तेव्हाच हा आपला वाटला. आम्ही एकदा रेकॉर्डिंग करत होतो एका स्टुडिओमध्ये, त्याच स्टुडिओमध्ये त्यांचं रेकॉर्डिंग चाललं होतं. तेव्हा जे चालू होतं ते गाणं त्यांनी ऐकलं आणि अक्षरशः तालात मान हलवत होते, दाद देत होते, मध्येच डोळे उघडून बघत होते. डोळे बंद करून ऐकण्याचं गाणं नाहीये ते. मी काय एवढं सगळं सांगतोय, ते गाणं होतं कोंबडी पळाली. एक ऋषितुल्य माणूस, आणि ते गाणं तू सादर केलंस खळे काकांचं, बाबांचं, राजा भड्यांचं. अप्रतिम. धन्यवाद. तुझा फील चांगला होता, गाण्यात खूप छान होतास. सगळं तू जे मांडतोस, जशी तुझी पद्धत आहे तू मांडण्याची, गाणं मांडतो तू छान, एक 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 शब्द, एक 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 लाईन मांडतो, ते फार छान केलंस तू. पण ते सुराला मला जरा खटकेल असं झालं. सो त्याची फक्त काळजी घे. बाकी ऑल द बेस्ट. काल आपल्याला मार्क्स कळले नव्हते, पण आज कळणार आहेत. अतुल. ध दिलाय अतुलने. प दिलाय अजयने. तुला पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. या देशातली काही महान गाणी काढली ना, त्यातलं हे गाणं आहे. श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा. श्रीनिवास खळ्यांच्या कंपोजिशनचं असं सांगताच येणार नाही कोणाला काय गुपित आहे किंवा काय कसं असेल ते. त्यांना ते कसं स्फुरत असेल. कळीदार कपुरे पान कोवळ छान केशरी चुनार. तुझी रेंज काय बाई, आपण इमॅजिन नाही करू शकतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमप पॉवर्ड बाय दिशा डायरेक्ट. यानंतर आपलं पुढचं गाणं घेऊन आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा वर्मा. श्रावणात घन निळा
श्रीनिवास खेळ्यांच्या कंपोजिशनचं असं सांगताच येणार नाही कोणाला काय गुपित आहे किंवा काय कसं असेल ते, त्यांना ते कसं स्फुरत असेल. हे दैवी आहे, क्या बात आहे. आणि त्याला कॅरी करू शकणाऱ्या फक्त लताताईच. ते डिलिव्हरी सुपर. वेडा झालो मी, खरंच वेडा झालो. असं उचंबळून येत होतं मनातून. साईन थोडीशी थरथरत आलीस तू, पण ती भीती मला आय कॅन रिअली अंडरस्टँड, बिकॉज खरंच शिवधनुष्य आहे हे गाणं. अंतरामाल तुझा खूप छान वाटला. पहिला अंतरा छान होता, म्हणजे दुसऱ्या अंतराचं फर्स्ट रिपिटेशन खूप छान. सेकंड जेव्हा ते रिपीट झालं तेव्हा परत तेच गायचं होतं ॲक्च्युली, पण तुझं त्यावेळेला तिकडे काहीतरी अप्रोच डिफरंट आणि कंट्रोल डिफरंट होता. पण इन जनरल खूप सुंदर गायलीस, खूप सुंदर. हे गाणं मला तुझं डोळे बंद करून आवडलंच, म्हणजे मला त्याचा काही प्रॉब्लेमच नव्हता, बिकॉज त्याच्यातलं एक तल्लीनता मला दिसत होती. मला आवडलं. ऑल द बेस्ट. थँक्यू. खूप अवघड कंपोजिशन आहे. आज असं म्हणलं तसं खूप दैवी. खळे साहेबांची सगळीच गाणी तसंच तुम्हाला अंतर्मुख करून टाकतात. आणि आत्ता तू गाताना तितकंच तल्लीन मी पण झालो आणि आवडलं मला खूप गाणं तुझं. मी गाण्याच्या बाबतीत काही माझी तेवढी लायकी नाही बोलण्याची की हे त्याच्या जागा सांगण्याची, पण तू ज्या पद्धतीने पकडून गायलीस, धरून गायलीस, व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ध दिलाय अतुलने. अजयनी पण ध दिलाय. थँक्यू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. आपल्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. यानंतर आपल्यासमोर येते आपलं पुढचं गाणं घेऊन स्वरूपा बर्वे. चिकनी घालून जायपत्री वेलची लवंग वरी दाबून जायपत्री वेलची लवंग वरी दाबून बांधले तसे या कुडीत पंचप्राण बांधले तसे या कुडीत पंचप्राण घ्या रंगत करी मर्दुनी रंगत
तुझी रेंज काय बाई, आपण इमॅजिन नाही करू शकत. ते नाट्यसंगीत, कांदेपोहे, कळीदार, क्या बात आहे. निवड महत्वाची. मी जेव्हा दरवेळेला सांगतो ना, आणि हे माईंनी गायलेलं गाणं आहे, साईन सुरेल. अंतरा मला तुला एकदा मला एक गोष्ट सांग, तिला स्केल दे अंतराचं, फक्त ते हे गा फर्स्ट 2 लाईन्स. बारीक सुपारी निमचिकनी घालून, निमचिकनी घालून. तू तर त्याला तिथं ते करायचे का नाही तुला हे ठरव ना. निमचिकनी घालून एवढंच कर की, पण तिकडे ती दाखव ती ग्रेस किंवा ती हरकत, किंवा नको तरी दाखव. फक्त ती मधली ताण मला जरा जास्तच खटकती की तुझ्याकडनं मला ती एक्सपेक्टेड नाही म्हणून. बाकी तू गायलीस छान. ऑल द बेस्ट. स्वरूपा, एक वाजवून ठेवणं म्हणतात ना, सणसणीत, तसं होऊ शकलं असतं. कधी कधी आपल्याला इथं समजतं, इथून येत नाही. त्याच्यावर विचार कर, त्याच्यावर काम कर. पण अदरवाईज खूप छान, खूप छान, खूप छान प्रयत्न होता हा. दिलाय अतुलने. दिलाय अजयने. डोंट वरी स्वरूपा, सगळं छान होईल. आपण प्रयत्न करत राहायचे आणि आपण गात राहायचं. हा, पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. आमचे काही इतर प्रांतात पण मित्र आहेत संगीतातली, ते म्हणजे घाबरतात माहिती ना महाराष्ट्रातल्या या अशा सगळ्या कंपोजिशन्स. आणि याला आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळते हसिया. सारेगमपा आयडिया सारेगमपा, सारेगमपा आयडिया सारेगमपा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय जितेंद्र तुपे. लाजून हसणे हसून ते पाहणे, लाजून हसणे हसून ते पाहणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा. मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा. मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा. हे प्रश्न जेव घेणे, हे प्रश्न जेव घेणे. हरती जिथे शहाणे. मी
इतके अप्रतिम शब्द आहेत. तू ते शब्द जगला नाही असं मला वाटलं. तू तुझ्याकडून देत होता पूर्ण भाव, पूर्ण फिलिंगने गात होता. मी वाईट झाला असं नाही म्हणते मी, पण मी तुझ्यासाठी, मला तू माहितीये ना कसं गातो, तू किती जीव ओतून गातो ते माहितीये ना. खूप चांगलं गायला, पण तरी सुद्धा तुझा तो फील जो असतो, नवीन हरकत तरी करशील, काहीतरी प्रयत्न तरी करशील, ते कुठे टाकलं, कुठे तो भाता मागचा एक एक बाण कुठे टाकले तू. असं करू नको, कळकळीची विनंती. गायलास खूप छान, पण तरी सुद्धा तुपेनेस असता तर बरं झालं असतं. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. ज्या नरमाईने आणि ज्या प्रसन्नतेने तू आलास ते मला एवढं, मी इतकं आनंदी झालो त्या क्षणी. आणि एक्सप्रेशन जबरदस्त चाललंय दोन्ही साईन, त्या म्हणजे साईनच्या त्या पहिल्या लाईन छान. जेव्हा ते मी ओळखून येते तिकडे तुझं तोल सुटतोय. मी एक तरी तान त्या गाण्यातली तुझी नीट यावी याच्यासाठी प्रार्थना करू लागलो नंतर. म्हणजे ती काय ताण पण नाही आहे रे, एक छोटी हरकत आहे. मला एक गोष्ट माहिती आहे, जर परत तुला आता हे गाणं गायचं मिळालं तर तू अजून चांगलं गाशील. मला तुझ्याकडनं अपेक्षा आहेच आहेत आणि तू चांगलं करशील अशी मला खात्री आहे. पण समथिंग इज रॉंग अबाउट यू और विथ यू. जस्ट टेक केअर ऑफ इट. ऑल द बेस्ट. थँक्यू. प दिलाय अजयने. ध दिलाय अतुलने. ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतेय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सावनी रवींद्र. परत फिरा
देशातली काही महान गाणी काढली ना, त्यातलं हे गाणं आहे. भारतीय म्हणून जे काही संगीत प्रकार आहे त्यात आणि एक भावना व्यक्त करण्याची पद्धत, असं कोणी मला नाही वाटत, मी तरी नाही ऐकलेलं आजपर्यंत कुठून इतकं जबरदस्त कंपोजिशन. या निमित्ताने एक गोष्ट सांगतो, आमचे काही इतर प्रांतात पण मित्र आहेत संगीतातली, ते म्हणजे घाबरतात माहिती ना महाराष्ट्रातल्या या अशा सगळ्या कंपोजिशन्स आणि याला, बिकॉज ह्या पद्धतीने नाही जात सुरावटी त्यांच्याकडे आणि ते जेलस होतात आपल्याशी. आणि ऑफकोर्स मला त्यावेळेला असं वाटतं की हो बॉस, आमचं तुम्हाला हेवा वाटायलाच पाहिजे, आमच्याकडे हे आहे. हे खळेसाहेबांचं आणि लता दीदींचं पहिलं गाणं. लताजींना त्यांनी आग्रह केला की हे गाणं गा म्हणून. डेट्स नव्हत्या लताजींच्या. मग एक दिवस गेले खळे काका आणि म्हणाले असं 6 दिवस उरले, आता माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि माझं हे गाणंच मी तुमच्याकरता बनवलंय, म्हणजे तुमच्याशिवाय कोणी गाऊच शकत नाही गाणं. ती म्हणे नाही, ही डायरी बघा माझी. म्हटले ना हो, मला पण खरंच दुसऱ्याकडनं कोणाकडनं गाणं नाही गाऊन घेता येणार आणि मला तुम्हीच हव्यात, कृपया तुम्ही बरं ऐकवा म्हणे. चाल तर ऐकवा. चाल ऐकवली, परत ऐकवा, परत ऐकवली. चला म्हणे आपण 6 दिवसात गाणं रेकॉर्ड करून टाकू. 3 टेक झाले गाण्याचे. सगळ्यांनी परत बसून ऐकलं. गाणं ओके पहिलंच होतं. याला म्हणतात लता मंगेशकर. आणि तू गायलीस ताई, छान गायलीस. तुझं एक्सप्रेशनच्या बाबतीत तुला काही बोलायलाच नको, ते तुझं असतेच, इंटू सॉन्ग आहेच तू. मला तुझं दरवेळेला फक्त जाहल्या जाहल्या दरवेळेला म्हणजे श्वासामुळे होत होतं. जी लाईन तू घेऊन येत होतीस, आलीस फार छान, अंतरा पण छान गायलीस, पण त्या जाहल्या मला सगळीकडे थोडं खटकत होत्या. पण तरी सुद्धा तुझा प्रयत्न तोच चालू होता की ते होऊ नये. मला खरंच शब्द नाही. सुरू झाला त्याचा इंट्रो पीस, तेव्हाच तो अंगावर काटा येतो आणि तो काटा कंटिन्युअस येत होता. मी असा हालेल एवढा काटा कधी येत नाही फारसा अंगावर. किती आर्त आहे गाणं, काय चाल आहे, याला काय चाल पण म्हणायचं का, हे काय, हे भलतंच काहीतरी खूप दैवी आहे, खूप दैवी. मला तुझ्या बाबतीत एक कौतुक वाटलं, तू ते गाण्याच्या चालीला महत्त्व दिलं, तुझ्या गायकीला नाही. तुझ्या परीने तुझ्याकडे जे काय आहे, जितकी ताकद आहे त्या पूर्ण त्या ताकदीने तू हे गाणं सादर करण्याचा प्रयत्न केलास. हे मला खूप आवडलं सावनी. द दिलाय तुलनी अजय. प दिलाय. तुला पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. आम्ही आनंदे नाचू गाऊ काळते. तुम्हा 6 जणांपैकी आज 2 जण डेंजर झोन मध्ये आहेत. जे डेंजर झोन मध्ये आहेत त्यांची नावं आहेत ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विश्वजित बोरवणकर. काळते हासी आला खाऊ. काळते हासी आला खाऊ. आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळते हासी आला खाऊ.
पश्चिमेकडे माझे गाणे पश्चिमेकडे काळदे हासियाला खाऊ काळदे हासियाला खाऊ नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा जन्मोजन्मी द्यावी सेवा जन्मोजन्मी द्यावी सेवा जन्मोजन्मी द्यावी सेवा काळदे हासियाला खाऊ काळदे हासियाला खाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळदे हासियाला खाऊ काळदे हासियाला खाऊ काळदे हासियाला खाऊ यू आर ब्लेस्ड. तुझ्यावर आहे बाप्पाचा हात आहे, तुझ्या डोक्यावर आहे. तू तर अफाट गायलास, अफाट. सुरुवात आपण केली, आता हे या भागातलं शेवटचं गाणं आहे. काय एक 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 रंग दिसत आहेत आणि हा त्याच्यावर तू एक असा ठपकन लावून दिलास तुझा ठपका. सुपर्ब सुपर्ब, खरंच शब्द नाहीत. थँक्यू तू अफाट गायलास, बास, मला तेवढंच म्हणायचंय. थँक्यू सो मच. सुरेशजींनी गायलेलं गाणं आहे हे. गाणं काय खळे काकांचा विचार असेल तेव्हा. गाते पण कोण, ज्यांनी गायले ते पण काय गाऊन ठेवलंय. अफाट अफाट. ही अशीच आपली महाराष्ट्राची परंपरा, असंच आपलं संगीत, असंच पुढचे हजारो वर्ष खरंच असंच वाजत राहो, असंच होत राहो, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. ऑल द बेस्ट फॉर. थँक्यू थँक्यू सो मच. संपवलं बाबा, संपवलंच. क्या बात आहे. नुसतं होमग्राऊंड असून चालत नाही रे, त्याच्यावर बॅटिंग करायला लागते. नुसतंच ते आलंय म्हणून आपल्या ओके होईल असं नसतं. तरी सुद्धा साधना पाहिजे, तरी सुद्धा एकाग्रता पाहिजे. आणि काय एकाग्रतेने गायलास. क्या बात आहे. थँक्यू सो मच. पहिल्या अंतराला मला थोडासा काहीतरी ऑफ वाटलं, पण मी साईन काय सुटसुटीत सूर दिसत होता. सुटसुटीत तान, क्लॅरिटी, शब्द, एक्सप्रेशन. आणि मला तुझा दरवेळेला जो आवडलेली गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स. अमेझिंग अमेझिंग, सुपर. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता कसं वाटतंय 2-2 नी? खूप खूप बरं वाटतंय. आणि मला सगळ्या म्युझिशियन टीमचे आणि कमलेशचे खूप आभार मानायचे आहेत, कारण मला खूप हेवी होतं गाणं हे आणि मला खूप हेल्प केली आहे. सगळ्यांनीच खूप हेल्प केली. तुला पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.
ह्या परफॉर्मन्समध्ये आहे सूर आणि तालाचं परफेक्ट कॉम्बिनेशन. म्हणूनच आम्ही ह्याला म्हणतो नोकिया डबल धमाका परफॉर्मन्स, ज्याला मिळणार आहे नोकिया X101 ड्युअल सिम फोन जबरदस्त साऊंड सोबत. आणि आजचा आपला तो स्पर्धक आहे, एनी गेसेस? विश्वजित बोरवणकर. कॉंग्रॅच्युलेशन्स विश्वजित. कालच्या भागात परीक्षकांनी आपल्याला मार्क सांगितले नाही, ते त्यांनी गुप्त ठेवले होते. पण आज मात्र त्यांनी मार्क्स डिक्लेअर केलेत आणि आज कालच्या आणि आजच्या परफॉर्मन्सवरती निकाल ठरणार आहे. वेळ झाली आहे निकालाची. मी आपल्या सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. तुम्हा 6 जणांपैकी आज 2 जण डेंजर झोन मध्ये आहेत आणि त्यापैकी कोणीतरी एक आज या स्पर्धेतून बाहेर पडेल. जे डेंजर झोन मध्ये आहेत त्यांची नावं आहेत स्वरूपा बर्वे आणि जितेंद्र तुपे. मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा. हे आजचं एलिमिनेशन खूपच दडपण आम्हाला आणणारं आहे. खूप वाईट ऑलरेडी वाटतंय. स्वरूपा, तू मागच्या आठवड्यामध्ये तुझा परफॉर्मन्स, त्या परफॉर्मन्समुळे तू डेंजर झोनमध्ये होतीस, पण तरीसुद्धा आम्ही स्वतःच काही निर्णय नाही घेऊ शकलो. पण आज तू ते मागच्या आठवड्यामध्ये जे काही झालं त्याच्यातनं पॉझिटिव्हलीच तू तुझा परफॉर्मन्स दाखवलास, जे एक्सपेक्टेड होतं. मला आश्चर्य वाटतंय, वाईट वाटतंय ते जितेंद्र तुझं. तुला सलग काल आणि आज तशी संधी भरपूर होती. मला का कोणास ठाऊक असं एक कुठंतरी फिलिंग येतंय की तू जो तुझा पहिल्या दिवसापासूनचा कॉन्फिडन्स होता तो कुठंतरी तू गिवअप केल्यासारखं मला वाटतं. आणि त्याचाच परिणाम त्या गाण्यावर आला. खूप खूप यातनेने आणि खूप खूप खेदाने मला जितू तुला सांगायला लागते की तुला निरोप द्यायला लागतो. तुला काही सांगायचंय? मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की अजय दादा, अतुल दादा यांच्यासमोर मी आतापर्यंत गायलो. आणि माझी खूप इच्छा होती, का कोणास ठाऊक, पण तुम्ही म्हणजे काय, तुम्हीच आहात फक्त, बस बाकी काही नाही. तुमच्यासमोर गावं, थोडंसं व्यक्त व्हावं, हीच एक इच्छा होती आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली. बाकी मला काही नको. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर मला गायचा म्हणजे एक चान्स मिळाला आणि एवढ्या चांगल्या सिंगरसोबत मी गायलो, त्याबद्दल पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. थँक्यू. तुझी इच्छा तेवढीच होती आमच्यासमोर गावं आणि व्यक्त व्हावं, पण तू ज्या पद्धतीने गात होता ना राजा, त्याने आमची इच्छा काय झाली होती माहिती आहे का, की उद्याच्या शेवटच्या 3 मध्ये तर तू नक्की हमखासच असणार. मला वाटतं तू फार स्वस्तात स्वतःला माफ केलं, फार लवकर सोडून दिलीस. पण तुला तसा सोडणार नाही आम्ही. आत्ता जरी तुला निरोप द्यावा लागला असला तरी सुद्धा तुझ्या मागे लागणार आम्ही. मी तर शोधून काढणार नक्की कुठं बिनसलं आणि काय बिनसलं. ऑल द बेस्ट. तुझी पॉवर जेवढी तुला माहिती आहे तेवढी जे पण तू गायलायस ना आतापर्यंत इथे, जेव्हा जेव्हा चांगलं गायलायस ऑब्विसली, त्यावेळेला ती तुझी पॉवर आम्हाला पण नोटिसेबल झालेली आहे. फार प्रेमाने गाण्याकडे पाहतोस तू. अत्यंत गाणं, संगीत या गोष्टीवर तुझं प्रेम आहे, ती तुझ्या ओव्हरऑल बॉडी लँग्वेजमधनं दिसते. अत्यंत मनापासून संगीताला तू भक्ती करतो संगीताची, ती तशीच चालू ठेव.
आणि त्याच्यातनं जे तुला स्वतःसाठी जे इम्प्रूव्ह करायचं आहे, जे तुला मार्कर स्वतःचे पडतील की नाही हे चुकतं हे चुकतं, इमिडिएटली दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही, पण तिकडे थांबू नकोस, पुढे जा, सुधारणा कर, पुढे जा, सुधारणा कर, पुढे जा, सुधारणा कर, पुढे जा, थांबू कुठेच नकोस. नेव्हर गिव्ह अप, नेव्हर. ऑल द बेस्ट. सगळ्यांना शुभेच्छा. आजचा एपिसोडच एवढा अगाध होता, इतका परिपूर्ण मैफल संगीताची अशी की खळे काकांनी आपल्याला असं ओंजळीने भरभरून गाणी दिली आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी सर्वजण प्रार्थना करूयात. सगळ्यांना शुभेच्छा. स्पर्धा म्हटली की एलिमिनेशन होतच, पण म्हणून खचून जायचं नसतं, आपण पुढेच चालायचं असतं. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी याच मंचावरती याच वेळी. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. आयडिया मोबाईल धारकांच्या मते त्यांना पुन्हा एकदा ऐकायला आवडेल स्वरूपा बर्वे आणि प्रसेनजित कोसंबी यांचं गाणं. पाहूया त्याची एक झलक. वांगी तोडते मी रावजी, माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग